रामकृष्ण हरी. सार्थ श्री ज्ञानेश्वरी. अध्याय 18. मोक्ष संन्यास विभाग योग. भाग 16. सर्वकर्माण्यपि सदा कुर्वाणो मद्व्यपाश्रयः मत्प्रसादादवाप्नोति शाश्वतं पदमव्ययम्. माझा परायण झालेला निष्काम कर्मयोगी सर्व कर्मे सदैव करीत राहून देखील माझ्या कृपेने सनातन अविनाशी असे परमपद प्राप्त करून घेतो. मग म्हणे गा सुभटा तो क्रमयोगिया निष्ठा, मी होऊनी होय पैठा माझ्या रूपी. स्वकर्माच्या चोखवळी मज पूजा करुनी भली, तेने प्रसादे आकळी ज्ञाननिष्ठे ते ज्ञाननिष्ठा जेथ हात वसे, तेथ भक्ती माझी उल्लासे. तिया भजन समरसे सुखिया होय, आणि विश्व प्रकाशितया आत्मया मजा आपुलिया. अनुसरे जो करुनिया सर्वत्र ताहे, सांडुनी आपला आडळ लवणाश्रयी जळ. काहिंडोनी राहे निश्चळ वायू व्योमी, तैसा बुद्धी वाचा काये जो माते आश्रयूनी ठाये. तो निषिद्धेहि विपाये कर्मे करू, परी गंगेच्या संबंधी बिदी आणि महानदी. एकतेवी माझ्या बोधी शुभाशुभांसी, का बावने आणि घुरे हा निवाडू तवची सरे. जवन घेपती वैश्वानरे कवळुनी दोन्ही, नाना पांचिके आणि सोळे हे सोनया तवची आले. जव परिसु आंग मेळे एकवटीना, तैसे शुभाशुभ ऐसे हे तवची वरी आभासे. जव एकूण प्रकाशे सर्वत्र मी, अगारात्री आणि दिवो हा तवची द्वैत भाऊ. जवन रिगिजे गाऊ गवस्तीचा, म्हणूनी माझिया भेटी तयाची सर्व कर्मे किरीटी. जाऊनी बैसे तो पाटी सायुज्याच्या, देशे काळे स्वभावे वेचू जयान संभवे. ते पद माझे पावे अविनाशतो, किंबहुना पंडुसुता मज आत्मयाची प्रसन्नता. लाहे तेने न पविजता लाभू कवणू असे. मग देव म्हणाले, हे अर्जुना, अशा उत्कट निष्ठेने तो क्रमयोगी मद्रूप होऊन माझ्या शुद्ध स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर होतो आणि स्वधर्म रूप पवित्र सदाचारी कोमल भावफुलांनी उत्तम प्रकारे पूजा करून माझ्या कृपाप्रसादाने ज्ञानमार्गाला प्राप्त करून घेतो. हा ज्ञानमार्ग जेव्हा हस्तगत होतो त्यावेळी माझी भक्ती प्रकट होते व त्या भक्तीच्या आधारे तो माझ्याशी ऐक्य पाहून आनंदी होतो. विश्वाला प्रकाशित करणारा मी जो आत्मा, त्याला सर्वव्यापक मानून जो पुरुष जाणतो अनुसरतो, आपला कठीणपणा टाकून मीठ हे पाण्याशी मिळून जाते किंवा वारा सर्वत्र हिंडून शेवटी आकाशाच्या ठिकाणी स्थिर राहतो, त्याप्रमाणे काया वाचा मनाने जो माझा आश्रय करून राहतो त्याच्या हातून एखाद्या वेळी कदाचित निषिद्ध कर्मही घडेल. महानदी अथवा रस्त्यावरील अशुद्ध पाणी हे गंगा नदीला मिळाले की ते जसे गंगारूप होतात, तसा माझा आश्रय करणाऱ्या भक्ताला अनुभव ज्ञानाने पापपुण्याची एकरूपता प्राप्त होत असते. फुले, चंदन आणि एरंडासारखी पोकळ लाकडे हा भेद तोपर्यंत मान्य असतो की जोपर्यंत त्यांचा अग्नीशी संबंध आला नाही.
किंवा हिणकस सोने अथवा 16 दराचे सोने हा भेद सोन्यामध्ये तोपर्यंतच असतो की जोपर्यंत परीस आपल्या स्पर्शाने लोखंडाला एकरूप करणार नाही. त्याप्रमाणे शुभ अथवा अशुभ भेद तोपर्यंत असतो जोपर्यंत सर्वत्र प्रकाश झाला नाही. जोपर्यंत सूर्याचा गावामध्ये प्रवेश झाला नाही तोपर्यंत रात्र आणि दिवस हा भेद दिसत असतो. म्हणून अर्जुना, माझी भेट झाली म्हणजे त्या क्रमयोग्याची सर्व कर्मे नाहीशी होऊन तो मोक्षाच्या सिंहासनावर विराजमान होतो. ज्या मोक्षपदाचा देशाने, कालाने व स्वभावाने कधीही नाश होत नाही, असे अविनाशी मोक्षपद तो क्रमयोगी मिळवितो. हे अर्जुना, फार काय वर्णन करावे. सत चित आनंद रूप आत्मतत्वाला जो प्राप्त करून घेतो, आत्मतत्व प्राप्त झाल्यावर न मिळणारा असा जगात कोणता लाभ आहे. चेतसा सर्व कर्माणि मयि संन्यस्य मत्परः बुद्धियोगमुपाश्रित्य मच्चित्तः सततं भव. सर्व कर्मांना मनाने माझ्या ठिकाणी अर्पण करून आणि मतपरायण होऊन समत्व बुद्धिरूप निष्काम कर्माचा आश्रय करून सर्व काळ माझ्या ठिकाणीच चित्त ठेवणारा हो. या कारणे गातुवायिया सर्व कर्मा आपुलिया माझ्या स्वरूपी धनंजया संन्यासू कीजे. परितोची संन्यासू वीरा करणीये चाजणे करा. आत्मविवेकी धरा चित्तवृत्ती हे मग तेणे विवेक बळे. आपण पे कर्मा वेगळे माझ्या स्वरूपी निर्मळे देखी जेल. आणि कर्माची जन्मभोये प्रकृती जे का आहे ते आपण याहुनी बहुवे देखसी दूरी. तेथ प्रकृती आपण या वेगळी नुरे धनंजया. रूपे वीणका छाया जया परी. ऐसेनी प्रकृती नाशू जालया कर्म संन्यासू. निफजेल अनायासू सकारणू. मग कर्म जात गेलया मी आत्मा उरे आपण पया. तेथ बुद्धी घापे करुनिया पतिव्रता. बुद्धी अनन्य येणे योगी मज माझी जैरिगे. तै चित्त चैत्य त्यागे मातेची भजे. ऐसे चैत्य जाते सांडिले चित्त माझ्या ठाई जडले. ठाके तैसे वहिले सर्वदा करी. अर्जुना, या कारणासाठी तू आपली सर्व कर्मे माझ्या ठिकाणी समर्पण कर. हे वीरा अर्जुना, तो त्याग कदाचित तू वरवरचा करशील, पण तसे करू नकोस. सर्व कर्म करीत असताना आपली चित्तवृत्ती आत्मविचाराकडे लाव. मग त्या विचाराच्या सामर्थ्याने तू आपल्या आत्मतत्वाला कर्मावेगळा आणि माझ्या शुद्ध व्यापक स्वरूपाशी अभिन्न असलेला पाहशील. आणि कर्माची जन्मभूमी जी प्रकृती ती आपल्या स्वरूपाहून फार दूर म्हणजे अगदी भिन्न अशी तू पाहशील. अर्जुना, जशी रूपा वाचून छाया दृष्टीस पडत नाही तशी ती प्रकृती कल्पित असल्यामुळे मूलभूत आत्मस्वरूपापेक्षा वेगळी उरत नाही. अशा ज्ञानाने अज्ञानाचा नाश झाला म्हणजे संपूर्ण कर्माचा संन्यास अनायासे प्राप्त झाला असे होईल. मग कर्म मात्र नाहीसे झाल्यावर केवळ मी सच्चिदानंद स्वरूप आत्मा आपल्या ठिकाणी उरतो. त्या केवळ आत्म्याच्या ठिकाणी तू आपली बुद्धी पतिव्रता म्हणजे एकनिष्ठ करून ठेव. जेव्हा अनन्य योगाने बुद्धी माझ्यामध्ये प्रवेश करते तेव्हा चिंतन करण्याचे अन्य विषय टाकून ती माझ्या एकट्याचेच चित्त भजते. याप्रमाणे चिंतन करण्याचे सर्व विषय त्यागून सदैव चित्त माझे ठिकाणी अखंड जडून राहील असे त्वरित कर.
मच्चित्त सर्वदुर्गाणि मत्प्रसादात् तरिष्यसि अथ चेत्त्वमहङ्कारान् न श्रोष्यसि विनङ्क्षसि. माझे सदैव स्मरण करीत राहिलास म्हणजे माझ्या कृपाप्रसादाने सर्व संकटातून तू पार पडशील. पण तू जर अभिमानाने माझे ऐकले नाहीस तर मात्र नाश पावशील. मग अभिन्ना या सेवा चित्तमियांची भरेल जेव्हा माझा प्रसाद जाण तेव्हा संपूर्ण जाहला. तेथ सकळ दुःख धामे भुंजी जती जी मृत्यू जन्मे ती दुर्गमेची सुगमे होती तुझ. सूर्याचे निसावाये डोळा सावाईला होई तै अंधाराचा आहे पाडूत या. तैसा माझे निप्रसादे जीव कणू जयाचा उपमर्दे तो संसाराचे निबाधे भागुले केवी. म्हणोनी धनंजया तू संसार दुर्गती या तरसील माझिया प्रसादास्तव. अथवा हान अहंभावे माझे बोलणे हे आघवे काना मनाची शिवे नेदिसी टेको तरी नित्यमुक्त अव्ययो तू आहासी ते होऊन वावो देह संबंधाचा घाओ वाजेल अंगी. जया देह संबंधा आतू प्रतिपदी आत्मघातू भुंजता उसंतू काहीची नाही. एवढे निदारुणे निमणे निवीण निमणे पडेल जरी बोलणे नेगेसी माझे. मग जेव्हा अनन्य भक्तीने चित्तात मी भरून जाईल तेव्हा माझा प्रसाद प्राप्त झाला असे तू ओळख. मग सर्व दुःखांची वसतिस्थाने जी जन्ममरणे भोगली जातात ती कठीण असली तरी तुला सोपी होतील. सूर्याच्या साहाय्याने डोळ्याला जेव्हा आश्रय मिळतो तेव्हा त्या डोळ्यांना अंधकाराची पर्वा राहते काय. त्याप्रमाणे माझ्या कृपा प्रसादाने ज्याचा जीवपणा नाहीसा झाला आहे त्याला संसाररूपी बागलबुवाची भीती वाटेल काय. म्हणून अर्जुना माझ्या कृपा प्रसादाने संसार दुर्गतीपासून तू तरुण जाशील. कानाने श्रवण केले नाहीस अथवा मनाने पटवून घेतले नाहीस तर तू नित्य मुक्त अविनाशी असे ब्रह्मस्वरूप आहेस ही तुझी पारमार्थिक स्थिती तुला न कळल्यामुळे व्यर्थ होईल. देह संबंधामुळे दुःखाचे घाव तुला सोसावे लागतील. ज्या देह संबंधामुळे पावलोपावली आपला घात होत आहे तो भोगत असताना कधीही विश्रांती मिळत नाही. जर तू हे माझे बोलणे नीटपणे जाणून घेतले नाहीस तर एवढा भयानक मृत्यू हा तुला न मागताही भोगावा लागेल. यदहंकारमाश्रित्य नयोत्स्य इति मन्यसे मिथ्यैष व्यवसायस्ते प्रकृती स्वान्नियोक्षती. जर तू अहंकाराचा आश्रय करून मी युद्ध करणार नाही असे म्हणशील तर हा तुझा निश्चय व्यर्थ आहे. कारण तुझा क्षात्र स्वभाव तुला युद्ध करावयास लावेल. पथ्यद्वेषिया पोषिज्वरू का दीपद्वेषिया अंधकारू विवेकद्वेषे अहंकारू पोषुनी तैसा. स्वदेहा नाम अर्जुनु परदेहा नाम स्वजनु संग्रामा नाम मलिनु पापाचारू. इयामती आपुलिया तिघा तीन नामे यया ठेवून या धनंजया न झुंजे ऐसा. जीवा माझी निष्ठांकू करिसी जो आत्यंतिकू तो वाया धाडील नैसर्गिकू स्वभावोची तुझा. आणि मी अर्जुनु हे आत्मिक यया वधू करणे हे पातक
हे माया वाचुनी तात्विक काही आहे. आधी झुंजार तुवा होवावे, मग झुंजावया शस्त्र घेयावे. कान झुंजावया करावे देवांगण. म्हणोनी न झुंजणे, म्हणसी ते वायाणे. नामानु लोकपणे लोकदृष्टी, तरी न झुंजे ऐसे. निष्टंकीसी जे मानसे, ते प्रकृती अनारिसे करविलची. जर पथ्याचा द्वेष केला तर ताप वाढतो, अथवा दिव्याचा द्वेष केला तर अंधकार वाढतो. तसा विवेकाचा द्वेष केला तर अहंकार वाढेल. आपल्या देहाला अर्जुन हे नाव देऊन, भीष्मादिकांच्या देहाला आत्मसंबंध असे नाव देऊन आणि युद्धाला वाईट कर्म असे नाव देऊन, अर्जुना, अशा या आपल्या बुद्धीने या तिघांना 3 नावे ठेवून मी युद्ध करणार नाही असा अंतःकरणामध्ये तू पूर्णपणे निश्चय केलास, तरी तुझा जन्मजात क्षात्र स्वभाव तुझा तो निश्चय टिकू देणार नाही. वास्तविक विचार करून पाहिले असता मी अर्जुन आहे. भीष्मादिक माझे नातलग आहेत. त्यांचा वध करणे हे पापच आहे. या सर्व कल्पनांमध्ये भ्रमाशिवाय दुसरे काही आहे काय? प्रारंभी तू युद्धास तयार झालास आणि युद्धाकरता शस्त्रही हाती घेतलेस आणि आता युद्ध न करण्याची शपथ घेतोस. हे योग्य आहे काय? याकरिता मी युद्ध करणार नाही हे तुझे बोलणे व्यर्थ आहे. तसेच व्यवहार म्हणून लोकदृष्टीने देखील तुझे म्हणणे कोणी मान्य करणार नाही. मी युद्ध करणार नाही असा आपल्याच मनाने तू जो निश्चय केला आहेस तो व्यर्थ होऊन जाईल आणि तुझी जी क्षात्र प्रकृती आहे ती तुझ्या निश्चयाचे उलट तुझ्याकडून युद्ध करविलच. स्वभावजेन कौन्तेय निबद्धस्वेन कर्मणा कर्तुन्नेच्छसि यन्मोहात् करिष्यस्य वशोऽपि तत्. हे कौन्तेया, स्वतःच्या स्वभावसिद्ध कर्माने बद्ध झालेला तू मोहामुळे जे कर्म करू इच्छित नाहीस तेही आपल्या पूर्वसंस्काराने म्हणजे स्वाभाविक कर्माने बद्ध झालेला असल्याने परवश होऊन करशीलच. पै पूर्वे वाहता पाणी, पविजे पश्चिमेचे वाहणी. तरी आग्रहोची उरे ते आणि आपुलिया लेखा. का साळीचा कणू म्हणे मी नुगवे साळीपणे. तरी आहे आन करणे स्वभावासी. तैसा क्षात्र संस्कार सिद्धा, प्रकृती घडिलासी प्रबुद्धा. आता नुठी म्हणसी हा धांदा, परी उठवी जसी च्युतू. पै शौर्य तेज दक्षता, एवमादिक पंडुसूता. गुण दिधले जन्मता प्रकृती तुझ. परितयाची या समवाया, अनुरूप धनंजया. न करिता उगलिया नयेल असो. म्हणून यातीही गुणी, बांधलासी तू कोदंड पाणी. त्रिशुद्धी निघसी वाहणी क्षात्राची या. नाहे आपुले जन्ममूळ, न विचारितची केवळ. न झुंजे ऐसे आढळ व्रत जरी घेसी. तरी बांधोनी हात पायी, जो रथी घातला होई. तो न चले तरी जाई दिगंता जेवी. तैसा तू आपुलिया कडुनी, मी काहीच न करी म्हणोनी. ठासी परी भरवसेनी तुची करीसी. उत्तरू वैराटीचा राजा, पळता तू का निघालासी झुंजा. हा क्षात्र स्वभाव तुझा झुंजविल तुझ. महावीर अकरा अक्षोहिणी, तुवा एके नागविले रणांगणी. तो स्वभाव कोदंड पाणी झुंजविल तू ते. हा गा रोगू काही रोगिया, आवडे दरिद्री दरिद्रिया. परिभोग विजे बळिया दृष्टे जेणे.
ते अदृष्ट अनारिसे न करील ईश्वर वशे, तो ईश्वरूही असे हृदयी तुझ्या. हे बघ, पूर्वेकडे पाण्याचा ओघ जोरात चाललेला असेल आणि पोहणारा जर म्हणेल की मी पश्चिमेकडे जाईन, तर त्याचे म्हणणे व्यर्थ ठरेल व तो पाण्याचा ओघ त्याला पूर्वेकडेच ओढून नेईन. अथवा साळीचा दाणा जर म्हणेल की मी साळीपणाने उगवणार नाही, तर त्याचे म्हणणे व्यर्थच जाईल, कारण त्याला त्याच्या स्वभावाच्या विरुद्ध जाता येणे शक्य नाही. त्याप्रमाणे हे बुद्धिमान अर्जुना, तुझी प्रकृती क्षात्रगुणांनी घडलेली आहे. मी युद्ध करण्यास उठणार नाही असे म्हणशील तर ते व्यर्थ होईल. तुझा क्षात्रधर्मच तुला युद्ध करावयास उठवील. हे अर्जुना, प्रकृतीने तुला जन्मतःच शौर्य, तेज, धृती, दक्षता इत्यादी गुण दिले आहेत. हे अर्जुना, त्या प्रकृतीच्या गुणानुरोधाने युद्ध न करता स्वस्थ बसणे तुला शक्य होणार नाही. कोदंड नावाचे धनुष्य हाती असलेल्या अर्जुना, त्या क्षात्रगुणांनी तू बांधला गेलेला असल्यामुळे तुला तुझ्या स्वभावाच्या विरुद्ध जाता येणार नाही. अथवा आपल्या जन्माच्या मुळाचा विचार न करता मी लढणार नाही असे केवळ अढळ व्रत जर घेशील, तर ज्याप्रमाणे हातपाय बांधून ज्याला रथामध्ये घातले आहे तो स्वतः जरी चालला नाही तरी रथाबरोबर दूर देशेच्या शेवटपर्यंत जातो, त्याप्रमाणे तू मी काहीही करणार नाही असे म्हणून जरी स्वस्थ बसशील तरी खात्रीने युद्ध करशील, यामध्ये शंका नाही. विराट देशाचा राजा उत्तर, तो युद्धाच्या वेळी पळत असताना तू बृहन्नडेचे सोंग घेऊन त्याचा सारथी होऊन युद्ध का बरे केलेस? तोच तुझा क्षत्रिय स्वभाव तुला आता युद्ध करावयास लावील. महायोद्धे जिच्यामध्ये आहेत अशा 11 अक्षहिणी सैन्य तू एकट्याने रणांगणावर पराजित केलेस. हे कोदंडपाणी अर्जुना, तो तुझा क्षात्र स्वभाव तुझ्याकडून युद्ध करविलच. असे पहा, रोग्याला कधी रोग आवडतो का? दरिद्री माणसास दारिद्र्य आवडते का? पण ज्या बलवान अशा प्रारब्धाने त्याला ते भोगविले जाते. ते अदृष्ट प्रारब्ध ईश्वराच्या अधीन असल्यामुळे ह्याहून वेगळे दुसरे काही तू करणार नाहीस, हे लक्षात ठेव. कारण हे घडविणारा जो ईश्वर तो तुझ्या हृदयामध्ये विराजमान आहे. ईश्वर सर्वभूतानां हृद्देशेऽर्जुन तिष्ठति, भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. हे अर्जुना, शरीररूपी यंत्रावर आरूढ झालेल्या सर्व प्राणीमात्रांना त्यांच्या अंतर्यामी असलेला ईश्वर आपल्या मायेने त्यांच्या कर्मानुसार भ्रमण करवितो. सर्वभूतांच्या अंतरी हृदय महाअंबरी, चिदवृत्तीच्या सहस्रकरी उदयला असे जो, अवस्थात्रय तिन्ही लोक प्रकाशुनी अशेख, अन्यथा दृष्टिपांथिक चेवविले. वेद्योदकाच्या सरोवरी फांकता विषय कल्हारी, इंद्रिय षटपदाचारी जीव भ्रमराते. असो रूप कहे तो ईश्वरू, सकल भूतांचा अहंकारू, पांघरोनी निरंतरू उल्हासत असे. स्वमायेचे आडवस्त्र लावणी एकला खेळवी सूत्र, बाहेरी नटी छाया विचित्र 84 लक्ष. तया ब्रह्मादी कीटांता अशेषाही भूत जाता, देहाकार योग्यता पाओनी दावी. तेथ जे देह जया पुढे अनुरूपपणे मांडे, ते भूत तया आरूढे हे मी म्हणोनी. सूत सुते गुंतले तृणतृणेची बांधले, का आत्मबिंबा घेतले बाळकी जळी.
तया परी देहाकारे आपण पेची दुसरे, देखोनी जीव आविष्कारे आत्मबुद्धी, ऐसेनी शरीराकारी यंत्रीभूते अवधारी, वाहुनी हालवी दोरी प्राचीनाची, तेथ जयाचे कर्मसूत्र मांडुनी ठेविले स्वतंत्र, ते तिये गती पात्र होची लागे, किंबहुना धनुर्धरा भूता ते स्वर्ग संसारा, माझी भोवंडी तृणे वारा आकाशी जैसा, भ्रामकाचे निसंगे जैसे लोहो वेढा रिघे, तैसी ईश्वर सत्ता योगे चेष्टती भूते, जैसे चेष्टा आपुलालिया समुद्रादिक धनंजया, चेष्टती चंद्राचिया सन्निधी एकी, तया सिंधू भरिते दाटे सोमकांता पाझरू फुटे, कुमुदांच कोरांचा फिटे संकोचुतो, तैसी बीज प्रकृती वशे अनेके भूते येके ईशे, चेष्ट विजती ते असे तुझ्या हृदयी, अर्जुन पण न घेता मी ऐसे जे पंडुसुता, उठत असे ते तत्वता तयाचे रूप, या लागी तो प्रकृती ते प्रवर्तविल हे निरुते, आणि ते झुंजविल तू ते न झुंजसी जरी, म्हणून ईश्वरू तो गोसावी तेने प्रकृती हे नेमावी, तिया सुखे राबवावी इंद्रिये आपुली, तू करणे न करणे दोन्ही लावणी प्रकृतीच्या मानी, प्रकृती ही का आधिनी हृदयस्थाजया, सर्व भूतांच्या हृदयरूपी महाआकाशात ज्ञानरूपी वृत्ती हीच ज्याची सहस्र किरणे आहेत, असा जो ईश्वर त्या किरणांनी उदयाला आलेला आहे, त्या ईश्वर रूप दिव्य सूर्याने जागृती, स्वप्न व सुषुप्ती या 3 अवस्थांना व स्वर्ग, मृत्यू व पाताळ या 3 लोकांना प्रकाशित करून देह म्हणजे मी अशा विपरीत ज्ञानाने भुललेले वाटसरू जागृत केले. दृश्य जगदरूपी पाण्याच्या सरोवरात विषयरूपी कमळे प्रफुल्लित झाली असता 5 ज्ञानेंद्रिये व 6वे मन या 6 पाय असलेल्या जीवरूपी भ्रमराला जो त्या कमळातून सुगंध चारतो, असो हे सूर्याचे रूपक राहू दे, तो ईश्वर सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी मी अमुक आहे अशा रीतीने स्फुरण पावणारा आहे व समष्टी आणि अहंकार पांघरून अखंड प्रकट आहे. तो ईश्वर आपला मायेचा पडदा पुढे लावून आतून एकटाच दोरी हलवितो व बाहेर 84 लक्ष छायारूपी चित्रे नाचवितो. ब्रह्मदेवापासून छोट्या कीटकांपर्यंत सर्व भूतमात्रांना त्यांच्या कर्मानुसार योग्यतेप्रमाणे विविध प्रकारच्या देहांच्या आकारास आणतो. तेव्हा जो देहाकार ज्या प्राण्यांच्या कर्माप्रमाणे त्याच्या पुढे मांडला जातो, तो प्राणी हा देह मीच आहे असे म्हणून त्या देहावर स्वार होतो. सुताची गुंडी ज्याप्रमाणे सुताने गुंडाळलेली असते अथवा गवताची पेंडी जशी गवताच्याच दोरीने बांधली जाते अथवा पाण्यातील प्रतिबिंबाला बाळ ते आपणच आहोत असे मानतो, त्याप्रमाणे देहाच्या आकाराने आपल्याला दुसरे वेगळे कल्पून जीव हा देहाच्या ठिकाणी आत्मबुद्धी ठेवून प्रगट होतो. अशा प्रकारे शरीर आकाररूपी यंत्रावर सर्व भूतमात्रांना चढवितो आणि त्यांच्या त्यांच्या संचित कर्माची दोरी हलवीत असतो. ज्याच्यासाठी जे कर्मरूपी सूत्र स्वतंत्र तयार करून ठेवलेले असते ते हलविताच तो प्राणी त्या त्या गतीच्या योनीला प्राप्त होतो. फार काय सांगावे, चक्रीवारा गवताला जसे आकाशात फिरवितो, अर्जुना त्याप्रमाणे सर्व भूतमात्रांना स्वर्ग आणि संसार यांमध्ये प्रारब्ध फिरवितो. लोहचुंबकाच्या सत्तेने लोखंड जसे फिरू लागते त्याप्रमाणे ईश्वराच्या सत्तेच्या आधारे
सर्व भूते क्रिया करीत असतात. ज्याप्रमाणे चंद्राचा उदय झाला की सागर, चकोर, कुमुद आणि चंद्रकांतमणी या सर्वांची हालचाल सुरू होते. समुद्राला भरती आली म्हणजे सोमकांतमणी पाझरतो, चंद्रविकासी कमळे प्रफुल्लित होतात आणि चकोर चंद्रामृताचे सेवन करते होतात. त्याप्रमाणे सर्व विश्वाचे उपादान कारण असलेल्या प्रकृतीच्या अधीन असलेली भूते विश्वाचे कारण असलेल्या त्या एका ईश्वराकडून हलविली जातात. तो ईश्वर तुझ्या हृदयामध्ये विराजमान आहे. हे पंडुसुता, देहासंबंधी अर्जुनपणाचा अभिमान न घेता मी अशी स्फूर्ती जी निर्माण होते तेच खरोखर ईश्वराचे स्वरूप होय. म्हणून आतून स्फूर्ती देणाऱ्या ईश्वर प्रकृतीला प्रवृत्त करून तू जरी युद्ध केले नाहीस तरी ती तुझ्याकडून युद्ध करविलच. म्हणून तो ईश्वर स्वामी आहे. तो संपूर्ण प्रकृतीचे नियमन करतो. त्या प्रकृतीकडून आपली इंद्रिये सहजपणे राबविली जातात. तू कोणतेही कर्म करणे आणि न करणे हे दोन्ही प्रकृतीच्या स्वभावाकडे सोपवून ती प्रकृती देखील ज्या हृदयस्थ ईश्वराच्या अधीन आहे